जय महाराष्ट्र। मी सुवर्णा जोशी। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। निवडणुकीची सगळी धामधूम सुरू आहे आणि त्याच बातम्यांनी आपण सुरुवात करतो आहोत। महाजनादेश 2014। गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पक्षानं आपल्याला केंद्रीय मंत्रिपदाबाबत विचारणा केली होती, मात्र ती अनुकंपा तत्वावरची नोकरी असल्याचं सांगत आपणच मंत्रिपद नाकारल्याचा गौप्यस्फोट आमदार पंकजा मुंडे पालवे यांनी केला। पंकजा मुंडे यांच्या संघर्ष यात्रेची सभा शनिवारी पिंपरी चिंचवडमध्ये झाली। त्या सभेत बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला। दरम्यान मावळ तालुक्यामध्ये पंकजा मुंडे यांच्या सभेत पाऊस आला, मात्र भर पावसातही सभेसाठी जनतेचा प्रतिसाद पाहून पंकजाही भारावून गेल्या आणि सगळ्यांसमोर पावसात त्याही भिजल्या। तसंच शेतकऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या सरकारला धडा शिकवा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। माझ्या बाबांनी मला स्वाभिमान शिकवला। पुन्हा पुढे हात पसरायचे मला त्यांनी संस्कार दिलेले नाही। माझ्या पक्षाने सांगितलं होतं की पंकजाताईंना मुंडे साहेबांच्या जागेवर मंत्रिपद म्हणून घ्यायला पाहिजे, पण माझ्या पक्षाच्या अधिवेशनात मी नकारलं ते। मी सांगितलं मला अनुकंपा धर्तीवरची नोकरी नकोय, मला मेरिटवर विकास पाहिजे। आणि मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाला तुम्हाला जोडून घेऊन देते। मी माझं मेरिट सिद्ध करते। स्वाभिमानी माणसं आहेत आम्ही, कष्टकरी माणसांचं प्रतिनिधित्व करतो। आम्हाला कुठला खैरात मधला आम्हाला विकास। मी मुख्यमंत्री पदाची दावेदार नाही, मी वरचेवर सांगितलेलं आहे। आता ही लोकांच्या मनातली भावना आहे आणि त्या लोकांच्या मनाचा भावनाचा आदर हा मी नेहमी करते, पण हा आदर करण्याला ह्याच्यात निर्णय प्रक्रियेत मी नाही, पण मी त्याची दावेदार नाही। आता मला सत्ता आणण्यामध्ये माझा मोठा हात आहे, हे मला सिद्ध करायचं, मी ते करते।